मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा नवा विक्रम आपण पाहतोय, तर पुढचा विक्रमही देवाभाऊंच्याच नावावर असेल असं आता नवनाथ बन म्हणतायत। फडणवीसांसोबत 14 कोटी जनतेचा आशीर्वाद आहे असं नवनाथ बन यांचं म्हणणं आहे। सलग 5 वर्ष मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता। आता सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणाऱ्यांमध्ये 3ऱ्या क्रमांकावर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं नाव कोरलं गेलंय। खरं तर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या आशीर्वादामुळे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आलं। देवेंद्रजी फडणवीस साहेब आता सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणारे 3रे मुख्यमंत्री ठरलेले आहेत। शरद पवार साहेबांना मागे टाकत देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्या नावावर हा नवा विक्रम केलेला आहे। संजय राऊत यांचा राष्ट्रद्रोहाचा विक्रम आणि उद्धवजी ठाकरे यांचा दाढ्या कुरवळण्याचा विक्रम या जगामध्ये कुणीही मोडू शकणार नाही। राष्ट्रद्रोह करणं आणि पाकिस्तान दार्जिनी भूमिका घेणं हा संजय राऊतांच्या नावावरचा विक्रम आहे आणि मतांसाठी वडिलांच्या विचारांची तिलांजली देणं आणि अफजल खान औरंगजेबाच्या दाढ्या कुरवळणं याचा विक्रम उद्धवजींच्या नावावर आहे। हा विक्रम कुणीही मोडू शकणार नाही। बाबराला देखील हा विक्रम मोडता आला नव्हता, औरंगजेबाला देखील हा विक्रम मोडता आला नव्हता। त्यामुळे उद्धवजी ठाकरे यांच्या नावावर जो विक्रम आहे तो कुणीही मोडू शकणार नाही। त्यामुळे संजय राऊतांनी इतरांना शहाणपण शिकू नये। देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काय केलं हे महाराष्ट्र ओळखतोय। एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला उधाण आहे। घरचे लोक बाहेर जाणं योग्य नाही असं मुनगंटीवार म्हणतायत। खडसे आणि शहांमधील चर्चेबद्दल मला ठाऊक नाही असंही मुनगंटीवारांचं म्हणणं आहे। पक्षाच्या बाहेर गेलं तेव्हाही मी आपल्याला सांगितलं होतं की त्यांनी पक्षाच्या बाहेर जाणं पक्ष वाढेल, मोठा होईल याबद्दल शंका नाही। हजारो कार्यकर्ते कष्ट करतात, पक्ष मोठा होतो, पण आपल्या घरचे लोक बाहेर जाणं हे काही योग्य नाही। पण ठीक आहे, आता काही नवीन घडणार असेल तर मला माहिती। पक्षात आले तर स्वागत होईल मोठ्या मनाने। शेवटी हे माननीय राष्ट्रीय नेतृत्वाने ठरवायचं आहे, याबद्दल मी मत व्यक्त करणं हे योग्य नाही। पद मिळवण्यापुरतं खडसे राष्ट्रवादीमध्ये आले होते असं अनिल पाटील म्हणतायत। तर पुन्हा भाजपात जात असतील तर त्यांची ती नेहमीची सवय आहे। आपल्या नातवंडांच्या भविष्याकरता खडसे भाजपात जातील असं भाकीत पाटलांचं आहे। पुढे भविष्यामध्ये जे गुलाबराव पाटील साहेबांनी सांगितलं, भविष्यामध्ये आपल्या पुढच्या पिढ्यांची काही लाईन लावून घ्यायची असेल म्हणून कदाचित ते भारतीय जनता पार्टीमध्ये परत जाऊ शकतात। त्यांचं कुठेच त्यांचं स्थान ठेवलेलं नव्हतं। अशा वेळी त्यांना मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हात दिली, साथ दिली, म्हणून त्यांचं राजकीय अस्तित्व मागच्या 4-5 वर्षापासून आपल्याला बघायला मिळतंय। पण जर का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्या पाठीशी उभी राहिली नसती, अजितदादा जर का त्यांच्या पाठीशी उभे राहिले नसते तर ते कदाचित आमदार झाले नसते, आणि आमदार झाले नसते तर मात्र त्यांचं राजकीय अस्तित्व हे त्याच काळात संपलेलं असतं। मी राष्ट्रवादीत आहे आणि राष्ट्रवादीतच राहीन असं खडसे म्हणतायत। आपल्या वाढदिवसानिमित्त आपण अनेक भाजपच्या नेत्यांना भेटल्यामुळे कुठेतरी राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण झालेला आहे। आपण घरवापसी करणार अशी देखील एक चर्चा आहे। अशी कुठल्याही चर्चेला मी विराम दिलेला आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार आहे। उद्धव ठाकरे 18 जुलैला नागपूरमध्ये रामरक्षा पठण करणार आहेत। नागपूरच्या रामनगर राम मंदिरात रामरक्षा पठण होईल। फडणवीस रामनगर राम मंदिराचे सदस्य आहेत। फडणवीस यांच्या निवासस्थानापासून जवळच हे मंदिर आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।